नमस्कार. मी वर्षा. गावाकडचे जेवण आणि रेसिपी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज मी गावाकडच्या पद्धतीने तुम्हाला मटणाची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर व्हिडिओवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. कमेंटमध्ये नक्की सांग कशी वाटली रेसिपी. तर चला मग व्हिडिओला सुरुवात करते. तर मटण इथे मी धुवून घेत आहे. त्या अगोदर बारीक चिरून घेतलेलं आहे. कधी कधी मोठाले काप असतात वगैरे, त्यामुळे थोडंसं बारीक करून घेतलं आणि स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घेतलं. आणि मग त्यामध्ये आता मी हळद, मीठ आणि कोथिंबीर घालून छान असं परतून घेणार आहे. तर हळद आणि मीठ लावून कोणी अर्धा तास मॅरिनेट व्हायला ठेवत असतं, पण मी ते हळद, मीठ आणि कोथिंबीर टाकून त्यामध्ये थोडंसं तेल टाकून मिक्स करून घेणार आहे. तर इथे मी मीठ, हळद टाकून घेतलेली आहे आणि आता त्यामध्ये 2 चमचे तेल आणि नंतर मग गॅसवरती ठेवून छान असं परतून घेणार आहे जोपर्यंत पाणी सुटत नाही. त्यानंतर मग मी यामध्ये गरम पाणी ओतून घेणार आहे. चांगले मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे बघू शकता मटणाला छान असं पाणी सुटलेलं आहे. अजून 5 मिनिटं मी असं ठेवणार आहे आणि मग त्यामध्ये गरम पाणी ओतणार आहे. कोणतीही रेसिपी बनवत असताना तर तरी हवी असेल तर त्यामध्ये गरम पाणी ओतावं गार पाण्याऐवजी. तिथे छान असं पाणी सुटलेलं आहे मटणाला. त्यामध्ये तुम्हाला जेवढं हवं तेवढं पाणी ओतून घ्यायचं आहे. इथे मी थोडंच बनवणार आहे, त्यामुळे मी थोडंच पाणी ओतलेलं आहे. जेवढं कालवण का तेवढं पाणी ओतलं तरी चालतं आहे यामध्ये. आता मस्त अशा 2 शिट्ट्या काढून घेणार आहे, कारण कुकरमध्ये पटकन शिजतं. मटण शिजतंय तोपर्यंत इथे मी वाटण काढून घेतलेलं आहे. इथं मी धनं आणि हावरी भाजून घेतलेली आहे, फुटाणे घेतलेला आहे, चुलीमधला काळा कांदा, कोथिंबीर, खोबरं आणि लसूण. आलं नव्हतं माझ्याकडे, तुम्ही आलं असेल तर आलं सुद्धा टाकू शकता. आता मी तर खोबरं, लसूण आणि कोथिंबीर मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेणार आहे. तर गावाकडच्या पद्धतीने बनवायचं म्हटलं तर असंच बनवतं. यामध्ये बाजरीचं टाकू शकता, थोडंसं तांदूळ, पण मी काही टाकलं नाही कारण थोडंच मला प्रमाणात बनवायचं होतं. त्यामुळे जास्त मसाला काढला तर जास्त घट्ट होतं, त्यामुळे मी तेवढंच काढलं. आधी खोबरं, लसूण वाटून घेणार आहे. प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत आहे. मी माझी पद्धत दाखवलेली आहे. तुम्हाला कशी वाटली ते नक्की मला कमेंट करून सांगा. तर आता मी छान असं सगळं वाटून घेणार आहे जोपर्यंत मटण शिजतंय तोपर्यंत. तर इथे बघू शकतो खोबरं, लसूण वाटून घेतलेलं आहे. त्यानंतर मसालासुद्धा काढून घेतलेला आहे. कोथिंबीर चिरून ठेवलेली आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये फुटाणा आणि धनं आणि हावरी ठेवलेली आहे वाटून. त्यानंतर कांदा सेपरेट वाटून घेतलेला आहे. तर मसाल्यामध्ये मटण मसाला, घरचा कुटलेला मसाला, कांदा मसाला आणि गोडा मसाला आणि थोडीशी हळद घेतलेली आहे. तोपर्यंत मटण पण शिजलं. तर आता मी ज्या कढईमध्ये मसाला भाजला होता त्याच कढईमध्ये मी 2 चमचे तेल टाकून घेतलेलं आहे. खोबरं, लसूण थोडंसं जास्तच झालं होतं, ते थोडंसं काढून ठेवलं आणि जेवढं टाकायचं तेवढं टाकलं मी. आणि छान असं खोबरं, लसूण, तेल सुटोस्तोवर परतून घ्यायचं आहे. तर इथं बघू शकता मस्त असं खोबऱ्याला, लसूणला तेल सुटलेलं आहे. मग त्यामध्ये मी जे काढलेला मसाला आहे तो सुद्धा छान असा परतून घेणार आहे. त्या मसाला काढून तर कोणती रेसिपी बनायच्या अगोदर मी पूर्व अशी तयारी करून ठेवत होते, जेणेकरून गॅस जर चालू केला गॅस पण वाया जात नाही मसाला वगैरे. तर आधी मी पूर्ण साहित्य काढून ठेवत असते. त्यानंतर खोबरं, लसूण छान तेल सुटं परतून घेतलं. त्यामध्ये आता मसाला टाकून घेतलेला आहे. थोडंसं गरम पाणी टाकून मी पुन्हा अजून मसाला शिजवून घेणार आहे. त्यानंतर इथे बघू शकता मटण छान असं शिजून झालेलं आहे. आणि पिवळं मटण मी पिऊसुद्धीला काढून ठेवलेलं आहे प्लेटीमध्ये. पिऊ खात आहे. पिऊ म्हणजे भूक लागलेली आहे मला, पिवळं तरी दे. इथं बघू शकता मसाला छान असं तेल सुटलेलं आहे, त्यामध्ये पिवळं पाणी टाकून घेतलं आहे. आणि त्यानंतर कांदा, फुटाणं वगैरे वाटून घेतलेलं सगळं मिक्स केलं आणि छान अशी दणकून उकळी काढायची आहे. कोथिंबीर टाकली चिरलेली. तर इथून पुढे शूटच झालं ना, पिऊसुद्धीला भूक लागली होती आणि नंतर जेवण वगैरे झाल्यामुळे लक्षात आलं शूट केलंच नाही.